गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांना तातडीनं सोडून देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं सगळ्या राज्यांना दिले। यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ आदेश देत आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले। त्याचप्रमाणे बिहार सरकारनंही विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले। 26 जुलैला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनात सहभागी झालेल्यांविरुद्धचे गुन्हे मागे घेतले जातील। आसाममध्ये सुद्धा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जात आहेत। अटकेतील 13 जणांची सुटकाही केली जाणार आहे। नीट पेपरफुटीमुळे अवघा देश पेटून उठल्यानंतर आता पेपरफुटी विरोधात कठोर कायदा आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत। लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक मांडल्यानंतर काल दोन्ही सभागृहात चर्चा पार पडली। विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। काँग्रेस खासदार गौरव गोगोईंनी सरकारवरती जोरदार हल्ला चढवला। हे सुधारणा विधेयक म्हणजे सरकारच्या अपयशाचं स्मारक असल्याचा आरोप त्यांनी केला आणि या विधेयकामध्ये पेपर लीक करणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। पेपरफुटी करणाऱ्यांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे। दरम्यान विधेयकावरती आज दुपारी 12 वाजता लोकसभेत पुन्हा चर्चा होणार आहे। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग दुपारी 2 वाजता उत्तर देतील, तर राज्यसभेतही विधेयक मांडलं जाईल अशी शक्यता आहे। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्देश दिले। गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलकांना तातडीनं सोडून देण्याचे निर्देश न्यायालयानं सगळ्या राज्यांना पोलिसांना दिलेले आहेत। तसंच पोलीस कारवाईची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवत स्वतंत्र SIT मार्फत चौकशीचे संकेतही न्यायालयानं दिले। तर इकडे पोलिसांनी त्रास देणं थांबवलं नाही तर कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा CJPचा अध्यक्ष अभिजित दिपकेनं दिलाय। अनेक राज्यात पोलीस आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचा दिपकेचा आरोप आहे। पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना धमक्या देणं थांबवलं गेलं नाही तर कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा एकदा मोठं आंदोलन करणार असल्याचं दिपकेनं म्हटलंय। त्यामुळे देशात पुन्हा नवं आंदोलन उभं राहणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। मैं देख रहा हूँ कई सारे स्टेट्स में पुलिस जो है वो स्टूडेंट्स को हैरेस कर रही है, परेशान कर रही है। गवर्नमेंट स्टूडेंट्स को डराना धमकाना बंद कर दे। अगर वो इसी तरह पुलिस के द्वारा स्टूडेंट्स को डराएगी, धमकाएगी, डिटेन की धमकियां देगी, अरेस्ट की धमकियां देगी तो कॉकरोच जनता पार्टी फिर से बहुत बड़ा प्रोटेस्ट करेगी। वी विल प्रोटेस्ट अगेन इफ यू कीप हैरेसिंग द स्टूडेंट्स। स्टॉप हैरेसिंग द स्टूडेंट्स। क्लियर कर देना चाहता हूं कि जो सुप्रीम कोर्ट का ऑर्डर है उसमें कहीं ये नहीं लिखा है कि सरकार FIRs को विड्रॉ नहीं कर सकती। ऐसा कुछ भी नहीं लिखा है ऑर्डर में। सरकार इस ऑर्डर का झांसा देते हुए उसको वेपनाइज ना करे। सुप्रीम कोर्ट को पॉलिटिसाइज मत करिए, सुप्रीम कोर्ट के ऑर्डर्स को वेपनाइज मत करिए, क्योंकि ये बहुत बड़ी गद्दारी होगी युवाओं के साथ। तो आपसे यही सरकार से यही रिक्वेस्ट है कि अभी कुछ घंटे बचे हैं, हमारे जो डिमांड्स है उस पर अपने अश्योरेंसेस दिया है उस पर आप कायम रहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी अमित शहांची भेट घेतल्यानंतर काल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। तटकरेंच्या आधी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अमित शहांची भेट घेतली होती, तर मागच्या आठवड्यात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। त्यामुळे अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांच्या दोन्ही पक्षातील नेत्यांकडून घेतल्या जाणाऱ्या या बैठकांना आणि भेटींना राजकीय वर्तुळामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवारांचा कायनातदार यांच्याशी आज साखरपुडा संपन्न होणार आहे। अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात आज संध्याकाळी पुण्यामध्ये हा समारंभ पार पडेल। जवळचे कुटुंबीय आणि निमंत्रित पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये साखरपुडा पार पडणार आहे। तर 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती इथे त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडेल। मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीचे मोजके नेते आणि आमदार या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत। शेतकऱ्यांना थोडासा त्रास झाला तर आम्ही सहन करून घेऊ, पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका असं संतापजनक वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय। शेतीप्रधान ओळख असणाऱ्या देशात एका मंत्र्यानं असं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्याचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी समाचार घेतला। त्यामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा सरकार उद्योजकांची भलामण करत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असल्याचा आरोप केलाय। रिक्वेस्ट
आम्ही शेतकरी सहन करून घेऊ, पण उद्योजकाला फार त्रास होतो. कारण की उद्योजकाला मजुराला पैसे द्यायचे, जे लाईट गेली तर असं म्हणता येत नाही की तुला मी पैसे देणार नाही. तो लॉस होतो, त्याच्या प्रोडक्शनवर लॉस होतो. आणि दुसरा नवीन येणारा उद्योग काय म्हणतो की जाऊ द्या साला, इथं लाईटच मिळत नाही तर कशाला उद्योग टाकायचा. आमची हात जोडून विनंती, एक वेळेस थोडासा शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे. म्हणजे निवडणुकीच्या वेळेस मतं घेताना जय जवान जय किसानचा नारा देऊन तुम्ही मतं घेतलीत आणि निवडणुकीनंतर सत्तेत आल्यानंतर जय उद्योजक म्हणणारे तुम्ही, हे फक्त महायुतीतल्या एका मंत्र्याचं वक्तव्य नाही, तर महायुती सरकारचं शेतकऱ्यांप्रती असलेलं असंवेदनशीलता दर्शवतं. हे वक्तव्य शेतकरी विरोधी, शेतकऱ्यांच्या प्रती असंवेदनशीलता दर्शवणारं हे वक्तव्य आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मुंबईतल्या 5 नामांकित क्लबवर कारवाई केली आहे. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, RK जुहू जिमखाना, अपर्णा जुहू जिमखाना, MIG क्रिकेट क्लब आणि विलिंग्डन स्पोर्ट्स क्लबचा या कारवाईमध्ये समावेश आहे. स्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्यानं परवाने निलंबित करण्यात आले. दरम्यान 24 ते 27 जुलै दरम्यान राज्यभरात 81 हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली. या कारवाईमध्ये 11 जणांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर 12 आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली आहे.